चला फिल्डिंग टीम विनंती असेल लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून मॅच स्टार्ट करा. हा बॉल मैदानात द्यायच्यात. आणि विशाल विशाल भाई यांना विनंती असेल थोडा पंख्याची सोय करा विशाल भाई आम्हाला प्लीज. जे ऑफ साईडला झाडाखाली सगळे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे की थोडं बाहेर बसायचं मैदानाच्या. जे प्रेक्षक उभे आहेत सर्वांना विनंती असणार आहे मॅचचा आनंद घेण्यासाठी आले त्यांचं स्वागत आहे आमच्या IGPL सीझन 2 मध्ये. मला त्यांना विनंती असेल की मॅच चालू आहे अशा वेळेला थोडे मैदानाचा ताबा सोडायचा आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे प्लीज. जे प्रेक्षक IGPL सीझन 1 चे रनर अप ॲलेक्स भाई. ॲलेक्स भाई स्वागत आहे तुमचं IGPL सीझन 2 मध्ये. मग तुम्हाला विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेरून मॅचचा आनंद घ्या. त्यांचा संघ सुद्धा आपल्याला खेळताना बघायला मिळेल. मागच्या वर्षी काय सुंदर खेळ केला होता. आम्ही त्यांना नाव सुद्धा दिलं होतं का ते एकदम ॲक्शन हिरो दिसतात. सुरुवात होतीये शॉर्ट बॉलला पुल केलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. व्हॉट अ कॅच सौरभ यांच्या माध्यमातून. पहिले बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये हिरो ठरले होते आता मात्र रनिंग कॅच मागच्या दिशेला जाऊन कॅच घेतले. आठवण करून दिली आहे कपिल देव सरांची. 1983 ला कॅच घेतला होता विवेक रिचर्ड सरांचा. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस यासाठी म्हटलं जातं. में गलियों में राशन की फलियों चांगले फिल्डर तुम्हाला टुर्नामेंट सुद्धा जिंकून देऊ शकतात. आणि क्लास कॅच पहिल्याच दिवशी कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळतोय. वन्स इन द टुर्नामेंट अशा कॅचेस आपल्याला बघायला मिळतात. मागे धावत असताना अशा रखरखत्या उन्हामध्ये नजर ठेवणं बॉलवरती शेवटच्या मुवमेंट पर्यंत दोन्ही हाताने प्रॉपर बॉलला गॅदर करणं. परफेक्ट कॅच सौरभ यांच्या माध्यमातून. आणि खातही न खोलता डगआउटच्या दिशेला परत आलेले आहेत. प्रथम पियुष आले बॅटिंग साठी. पियुष सिक्सर किंग. मोठी अपील मात्र अपील मध्ये उत्साह बघायला मिळतोय.
यस मोहसिन भाई, हमने भी बहुत बार देखा है ये बॉलर की ये कंप्लेंट। पियुष यांच्यासाठी 38 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जो खेळाडू बाउंड्री लाईनवरती बघायला मिळतोय, लॉंग ऑफ लावण्यात आलाय. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. पहिली रन स्कोर कार्ड वरती लागली आहे. मोहसिन त्यांच्या हाईटचा चांगला वापर करतायत, ज्या प्रकारे रायझिंग बॉल त्यांच्यामधून बघायला मिळतात. लेट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. अतुल, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला ओपनिंगची जोडी शफल करावी लागते. एक बॅट्समॅन शफल करावा लागतो. लेट केट खेळल्यात तिकडे एक रन तर धावून झाली आहे आणि एकच रन मिळते या बॉलवरती. 2 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 5 बॉल 2 रन्स. पहिल्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला होता पियुष, मात्र या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. लीग स्टेज मधली ही मॅच, विनर वर्सेस विनरची मॅच अशी मॅच असते जिथे जिंकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळते. लटक गए हवा में गेंद आणि कॅच घालते यूपी एक्सप्रेस. रोहित कोणती चुकी करत नाहीये. रोहित या मॅच मध्ये सुद्धा निराश केलंय आपल्या टीमला पियुषांनी. 6 बॉल पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. 2 महत्वाचे फलंदाज पियुष आणि प्रथम तंबूच्या दिशेला रवाना केलेत ते मोहसिन यांनी. सेनापती त्यांचं कार्य करतात. कॅप्टन त्यांचा काम चोख करतात मैदानामध्ये. बॉल हवेत गेला होता. तिकडे या बॉल खालती रोहित आला होता आणि रोहित कॅच सोडत नाही. दोन रन. बॅटिंगसाठी या लास्ट मॅचचे त्यांचे हिरो, संघाचे कर्णधार पुन्हा एकदा जबाबदारी घेऊन मैदानात उतरलेत. 1 ओव्हर नंतर 2 रन झाल्यात. यानंतरची मॅच लुझर वर्सेस लुझर असणार आहे. पहिली मॅच जे हारलेत त्या संघांमध्ये मॅच असणार आहे. तिकडे हारणाऱ्या टीमचा प्रवास IGPL सीझन 2 मध्ये तिथेच थांबेल. जिंकणाऱ्या टीमला एक चान्स मिळेल. उस्मान, अजून एक फलंदाज लटकला हवेमध्ये. झेल या मॅच मध्ये कॅच ड्रॉप करत नाहीत. सुंदर कॅचेस आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या फिल्डरला काही एफर्ट घ्यायला लागले. डायरेक्ट त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. 1 सेंटीमीटर सुद्धा हलला नव्हता जागेवरून तो. अशा प्रकारचा फटका आपल्याला अतुल यांचा बघायला मिळाला. जे आपल्या IGPL सीझन 2 साठी स्पॉन्सर्स लाभलेत त्यामध्ये एक स्पॉन्सर अलेक्स भाई यांचा खूप खूप स्वागत आहे IGPL सीझन 2 मध्ये. आणि मनापासून धन्यवाद सुद्धा आहे की त्यांची विशेष साथ आम्हाला या IGPL सीझन 2 साठी लाभली आहे. आपल्या कमिटीचे मेंबर्स अफसर भाई असतील, विशाल, त्यानंतर मोरे मामा असतील, आमचे अंपायर अश्विन, बरीचशी मेहनत चालू आहे. आता या संघाचे 2 इम्पॉर्टंट खेळाडू मैदानामध्ये उतरलेत, विनय आणि मोहित. संघ अडचणीत सापडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये उस्मान याने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. विनय आलाय फलंदाजीसाठी आणि विनय पहिल्याच बॉलवरती शॉर्ट अटेम्प्ट केलाय.
रोहित आणि इस्माईल, मात्र इस्माईल यांनी कॅच केलाय ड्रॉप आणि संधी दिली विनय मोरे या फलंदाजाला. आता मात्र पियुष यांचं हेच काम आहे, डगआउट मधनं आवाज देणं. विनय हलक्या हाताने खेळतायत, तिथे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतायत, चांगली फेकी तोपर्यंत मिळते ती सिंगल. पहिल्याच बॉल वरती विनय यांची कॅच ड्रॉप केली आहे. जर कॅच घेतली असती तर अजून चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळाल्या असत्या. मात्र विनय घायल शेर मैदानामध्ये आता कशा प्रकारे खेळ करणार आणि त्यांची साथ मोहित यांना द्यावी लागेल, संघाचे कर्णधार आहेत. लास्ट मॅच सुद्धा अशाच कंडिशन मधून अशाच पोझिशन मधून मोहित यांनी आपल्या टीमसाठी बनवली होती, जिंकवली होती ते मोहित. आणि या संघाचा आयकॉन खेळाडू हो या वेळेला क्रॉस बॅटेड, सुंदर फटके आहे त्यांच्याकडे, लेग साइड खूप स्ट्रॉंग आहे. कॉलिंग चुकीची बघायला मिळाली, दुसरी रनची गरज होती का, तिथे मात्र फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. आधीच बऱ्याचशा अडचणीत होता, त्यात ही मोठी अडचण आता संघाला बघायला मिळते. ज्या खेळाडूवरती बऱ्याचशा अपेक्षा होत्या, ज्या खेळाडूच्या बॅटवरती बॉल चांगल्या पद्धतीने होता, तो रनआउट स्वरूपात बाद झाला. साजिद बॅटिंगसाठी साजिद मैदानामध्ये गेलेत. एक पार्टनरशिप येणं गरजेचं आहे. कॉलिंग करणं गरजेचं होतं, थांबवणं गरजेचं होतं. साजिद यांचा चांगला फटका, साजिद आणि विनय. विनय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. आता असं वाटतंय नशीब सुद्धा या मॅच मध्ये विनय यांच्या सोबतीला आहे. कहते ना जब चॅम्पियन खेळताय तो लक भी साथ देताय, आणि दुलक साथ देतोय, मात्र त्या लकला परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करावं लागेल. जी संधी मिळाली, पहिले कॅच ड्रॉप झाल्यानंतर पहिल्या बॉलवरती, या बॉलवरती वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 8 रन्स, 2 ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 गोलंदाजांनी सुंदर काम केलंय. बॉलिंग चेंज, आशिष गोलंदाजीसाठी आल्यात. जे रूल्स आहेत रूल्स प्रमाणे फक्त आयकॉन मधील 3च खेळाडू गोलंदाजी करू शकतात. एक फलंदाज तुम्हाला शफल करावा लागतो, दोन्ही आयकॉन तुम्ही बॅटिंगला कंटिन्युअस पाठवू शकत नाही आहात. आणि या 12वा खेळाडू पहिल्या 2 मॅचेससाठी शफल करणं गरजेचं आहे. 8 रन झाल्यात.
ठीक है भाई, तीसरा तीसरा बंदा अभी कैलकुलेट कर रहा है, जाने दो अभी, मैटर इधर ही रफा दफा कर दो। ज्यादा टाइम तक विनय को शांत नहीं रख सकते, विनय खुद ही शांत नहीं रह सकता। घातक शेर की तरह बैटिंग कर रहा है, फ्री माइंडेड बैटिंग करना पड़ेगा, मैच इंपॉर्टंट है। ह्या मॅच मध्ये ते आपल्याला बोलतात ना मराठीमध्ये, ऐकावं सगळ्यांचं पण करावं मनाचं आपल्या स्वतःचा, तशी बॅटिंग करावी लागेल विनयला। बॅटची लिडिंग एज तिकडे, विकेट किपरच्या मागे बॉल गेलाय, सिंगल आली आहे, विनय आता फ्री होऊन खेळावं लागेल आपल्या टीमसाठी, कोणतेही प्रेशर न घेता, कारण की ही मॅच दोन्ही टीमसाठी तेवढीच इम्पॉर्टंट आहे। या मॅच नंतर अजून एक चान्स मिळेलच, पहिली मॅच जिंकण्याचा हा फायदा असतो लीग स्टेजमध्ये। आशिषचा बॉल चांगल्या पद्धतीने बॉलला मिडल केलाय, तिकडे धाव मिळतात त्या दोन रन्सचे जर फटके आले तर थोडं कॉन्फिडन्स देऊन जातील। अजून बऱ्याचसा ओव्हरचा खेळ बाकी आहे, विनय जेवढा वेळ जास्त उभा राहील मैदानावरती तेवढे जास्त रन्स बनण्याच्या चान्सेस उमेश वॉरियर संघाचे असतील, त्यासाठी त्याला विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे। अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे, 12 रन स्कोर कार्डवरती लागलेत, येणारे 14 बॉलमध्ये 31 रन्स बनवण्याचा प्रयत्न विनयचा आपल्याला बघायला नक्की मिळेल, त्यासाठी विकेटवरती उभं राहणं टिकेगा तो लढेगा। या वेळेला ऑफ साइडला सुंदर फटका आहे, तिकडे लास्ट मोमेंट वरती वाऱ्याच्या दिशेने बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला, मात्र सुंदर फटका। आता मात्र थोडासा अप्रोच चांगला बघायला मिळतोय, चांगल्या माइंडसेटने बॅटिंग करतोय, 14 रन स्कोर कार्ड वरती लागलेत, चांगली साथ त्यांची साजिद देत आहेत। टायमिंग चेक करणं गरजेचं आहे आणि टायमिंग प्रॉपर, चेंडू ने केले हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार, IGPL ब्रँडेड षटकार। पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप केली होती, स्कोर 20 रन स्कोर कार्ड होते, 20 3 ओव्हर नंतर 20 रन स्कोर कार्ड होती बघायला मिळतात। पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप केली होती, त्यानंतर मात्र विनय 15 रन्स वरती खेळतात। धुरंधर 2 मध्ये डायलॉग होता, घायल है इसीलिए घातक है, आणि पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप करून तो घायल केला होता शेरला। विनय साजिद कशा प्रकारे साथ देणार, या बॉल वरती विकेट किपर थोडीशी चुकी करतायत, वाईट +1 अशा 2 रन्स मिळतील। रन्स कशा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम उमेश वॉरियर संघासाठी। 22 रन स्कोर कार्ड वरती लागलेत, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे। यूपी एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती रोहित यादव, खूप वेळा एकमेकाच्या सोबत क्रिकेट खेळल्यात, आता एकमेकाच्या विरोधात खेळतात। मात्र रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करणार, ओ सुंदर, अतिशय सुंदर दर्जेदार बॉल, ज्या प्रकारे समोरून बॉलला राईज घेतलाय, समोरून बॉल उसळी घेत विकेट किपर कडे गेलाय, दर्जेदार बॉल होता। कोणत्याही बॅट्समॅनला चॅलेंज पेश करेल असा बॉल रोहित यांनी पेश केला। पहिल्या बॉल वरती तर यूपी एक्सप्रेस ट्रॅक वरती आहे, सुंदर गतीने गोलंदाजी करतोय। ऑफ कटर त्याला ओळखला आणि त्याला पुल मध्ये कन्वर्ट केला, धाव मिळतील त्या 2। 24 रन स्कोर कार्ड वरती आहेत, 40 क्रॉस करण्याचा प्रयत्न विनय नक्कीच करेल, मात्र त्यासाठी एक ते 2 मोठे फटके या इनिंग मध्ये येणं गरजेचं आहे आणि ते रोकावे लागतील।
रोहित यांना. विनय वर्सेस रोहित. खूप सुंदर बॅटल मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बॅक ऑफ द हँड. तिकडे मात्र फ्लाइंग स्लिप याच बॉल साठी फाईन लेगला लावला होता. आधी बराच वेळ तो खेळाडू फ्लाइंग स्लिप साठी होता. विकेट किपर सुद्धा थोडेशा विचारांमध्ये पडले. याआधी ऑफ कटर टाकला होता, आता लेग कटर टाकला. फसवलं होतं विनय यांना. मात्र विनय नशीब त्यांच्या बाजूला आहे, त्यांच्या साथीला आहे. अशा वेळेला सेफ आहे विनय. सिंगल मिळते. सिंगल साईने 25 रन स्कोर कार्ड वरती आहेत. साजिद सुंदर साथ तर देत आहेत. स्टेप आउट केलंय. समोरच्या दिशेला फटका आला. तिकडे बॉल वरती क्षेत्ररक्षक आलेत. ह्या मॅच मध्ये दर्जेदार फिल्डिंग केले. अल हदी संघाने खूप सुंदर फिल्डिंगचा नजराना पेश केला. एकच कॅच जो ड्रॉप झालाय तो विनय यांचा. ते सोडता बरेच चांगल्या कॅचेस. शांतता मैदानामध्ये बघायला मिळते. हो स्लोवर बॉल लेग कटर. तिकडे मात्र बॉल लागून आतमध्ये आलाय. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केल्यात. मात्र गोलंदाजाने या ओव्हर मध्ये रोखून ठेवलंय फलंदाजांना. व्हेरिएशन दाखवतायत. प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीचा टाकलाय. पहिला बॉल तेच तर्रार होता, त्यानंतर मात्र ऑफ कटर, मात्र 2 लेग कटरचा वापर केलाय. विचार करण्यास भाग पाडतात फलंदाजांना की नेक्स्ट बॉल कोणत्या पद्धतीचा असेल, कोणत्या व्हेरिएशनचा असेल. आणि या झटपट क्रिकेटमध्ये व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते व्हेरिएशन रोहित मैदानामध्ये दाखवतोय. तेच तर्रार बॉल बॅक टू द बॉलर खेळल्यात. कॅच खालती. रोहित मात्र चुकी करतायत. आता मात्र ठरवलंय की विनयची कॅच आली तर सोडायचीच आहे. विनयची कॅच आपण घ्यायची नाहीये. 2 वेळा कॅच ड्रॉप झाल्यात. लास्ट 6 बॉल पहिल्या इनिंगच्या. 29 रन स्कोर कार्ड वरती आहेत. आमचे आविदादा मात्र नॉनस्टॉप मैदानावरती राऊंड मारतायत, थांबतच नाहीयेत. त्यांना विनंती असेल की स्टेजवरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ह्या मिळालेल्या चान्सेसचा फायदा विनय करणार का लास्ट ओव्हरमध्ये? आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाणार का? की पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांना मिळाले, ज्यांना पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली ते अक्रम हवे ठरतील. आणि यानंतर टॉस साठी रेडी राहायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. स्वामीनी 11 वर्सेस जीके टायगर, दोन्ही टीमचे कॅप्टन. स्लोवर बॉल फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. समोरच्या दिशेला एक कणकणीत षटकार विनयच्या बॅट मधून. डीजे थँक्यू. या 6 रन्सने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 35 रन स्कोर कार्ड वरती आहेत. ओ यावेळेला फसवला. पडल्यानंतर बॉल 29. पस्तीस रन स्कोर कार्ड वरती आहेत. विनय हो मागून बॉल टर्न करण्याचा प्रयत्न लाईक शेनोवान, मात्र प्रयत्न फसलाय. 36 रन स्कोर कार्ड वरती आहेत.
स्टेप आउट केलं, फसवलं होतं इथे मात्र फलंदाजाला. अंपायर आमच्याकडे शेअर करता इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रन आता मात्र स्कोर कार्ड मध्ये लागल्या जात आहेत, ज्या धाव्यांची खूप जास्त गरज आहे बॅटिंग टीमला. उमेश वॉरियर संघ 37 वरती स्कोर कार्ड बघायला मिळते. त्यांचा हुकमाचा एक्का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. ओ लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. काऊ कॉर्नरच्या मस्तक पे दस्तक देता हुआ अजून एक दर्जेदार षटकार विनयच्या बॅट मधून. अंग्रेजी वीर थँक्यू डीजे. दोन कॅचेस सोडल्यानंतर विनय मात्र आपला करतायत इरादा पक्का आणि समोरच्या टीमला देत आहेत धक्का. 2 षटकार या ओव्हर मध्ये. शॉर्ट बॉल पुल केलाय, आता मात्र कॅचची संधी आहे. एलिव्हेशन कमी आहे. सौरभ कॅचच्या खालती आले. सौरभ सेफ आहे, सेफ फिल्डर आहेत. फलंदाज बाद कमबॅक केलंय. 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत. जे वादळ आलं होतं षटकारांचा ते मात्र थांबवलंय अक्रम यांनी आणि त्यांची साथ दिली सौरभ यांच्या चांगला झेलने. बॅटिंगसाठी आज तनिष मैदानामध्ये गेलेत. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे मनीष यांना. गेलेत ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये विनिंग शॉट आपल्या टीमसाठी हा खेचला होता तो तनिष. 2 बॉल बाकी आहेत. 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न तिकडे फलंदाज तर बीट झालेत. पुन्हा तीच चुकी, फक्त स्टेप आउट केल्या. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाहीये. 2 डॉट बॉल आलेत लास्ट. 3 बॉल मध्ये 2 षटकार आले होते. त्यानंतर मात्र 3 बॉल डॉट आले लगातार. 43 रन स्कोर कार्ड होती. 44चं टार्गेट ठेवलंय. पहिल्या मॅच मध्ये उमेश वॉरियरने 44 बनवले होते. आता 44 त्यांना डिफेंड करायचे आहेत विनर वर्सेस विनरच्या मॅच मध्ये. मी यानंतरची मॅच स्वामिनी 11 त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. JK टायगर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आहे. 30 बॉल आणि 44 धावा. 30 बॉल मध्ये 44. हॅलो.
चला आल आधी सेल्विन टीम ओपनिंगची जोडी मैदानामध्ये पाठवा. ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायचा लगेच लगेच रवाना करायचा. 30 बॉल आणि 44 धावा बनवायच्या आहेत अल्हादी टीमला आणि याला डिफेंड करायचे आहेत म्हणजे उमेश वॉरियर संघाला, ज्यामध्ये विनय यांची बहारदार इनिंग बघायला मिळाली. विनय यांच्या माध्यमातून आलेल्या विनय 3 षटकार या इनिंगला आकार देऊन गेलेत. आणि आता मात्र त्या धावा डिफेंड करत असताना विनय स्वतः एक चांगला गोलंदाज आहे, स्वतः एक प्रमुख गोलंदाज आहे संघाचा. विनय मोहित कशा प्रकारे गोलंदाजी करणार. मागच्या मॅच मध्ये 42 धावा बिनबाद चेस केल्या होत्या 4 ओव्हर मध्ये सौरभ आणि अक्रम यांनी. अक्रम दर्जेदार फलंदाज आहेत आणि तेवढीच त्यांची साथ सौरभ यांनी दिली होती. मात्र शफल करणं फलंदाज टुर्नामेंटचा नियम आहे, त्याच नियमानुसार आता मात्र इस्माईल भाई मैदानामध्ये गेलेत. टॉस करण्यासाठी मी विनंती करेल स्वामिनी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जीके टायगर संघ दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. ही इनिंग संपल्यानंतर तुम्ही लगेच टॉस साठी या. चला आणि फिल्डिंग सेट करून घ्या लवकर. उमेश वॉरियर टीम फिल्डिंग सेट करा लगेच, वेळ घेऊ नका प्लीज. ट्रेंडिंग में आ चुके हमारे अपने योयो हनी सिंग, त्यांचंच गाणं आपण आता मैदानामध्ये ऐकतोय अंग्रेजी बीट. लगता है हमारे बॉल बॉयज की टीम पूरी इधर आ चुकी है स्टेज वरती. बॉलिंग एंड वरती विनय
स्ट्राईक एंड वरती इस्माईल धावा चेस करायच्या 30 बॉल मध्ये 44 रन चेस इज ऑन. पहिलाच बॉल लेट खेळल्यात बॅटची इनसाइड एज. लेमन कट रुबी कट आपण ज्याला बोलतो ती कट बघायला मिळाली. पहिल्या बॉल वरती आली सिंगल स्ट्राईक वरती आले अक्रम एक अष्टपैलू खेळाडू आहे. ज्या प्रकारे आपण प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला ओपनिंगचा पेअर शफल करायचा आहे. दोन्ही आयकॉन आपण एकत्र बॅटिंगला पाठवू शकत नाही यात त्याच प्रकारे इस्माईल या मॅच मध्ये ओपनिंगला आल्यात. सौरभ हे मागे राहिलेत. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. वॅकेंट एरिया ऑन साइड ऑफ साइड आणि ऑफ साइडच्या दिशेला चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार आलाय तो चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. चेंडू वन बाउन्स चौकार बघायला मिळतोय. अक्रम त्यांची बॅटिंगची स्किल्स बॅटिंगची गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करतात पहिल्याच बॉल वरती. संघाच्या समोर दर्जेदार गोलंदाज आहे मात्र समोर सुद्धा तेवढा दर्जेदार फलंदाज. अक्रम वर्सेस विनय. सीधी बॅट नो बकवास. चेंडू सीमा रेषा पार षटकार. गोलंदाजीचा सेनापती आहे विनय आणि सेनापतीवरतीच आक्रमण केलंय. शॉर्ट बॉल तुटून पडलाय. शॉर्ट बॉल वरती पुल केलाय. तिकडे मात्र बॉल वॉल लागून आतमध्ये आलाय मात्र तोपर्यंत 2 धावा धावून झाल्यात पूर्ण. 13 रन स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ झाला. अक्रम इरादे केले स्पष्ट. या मॅचला सुद्धा मागच्या मॅच प्रमाणेच सिंगल हँडेड जिंकण्याचा वन साइड जिंकण्याचा प्रयत्न पहिल्या 4 बॉलवरती बघायला मिळतोय. ओव्हरबेज दांडी 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 गुल ज्यासाठी प्रयत्न मागचे 3 बॉल चालू होता तो प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. लालच दिला होता. वो बोलते ना वो बुलाती है मगर जाने का नहीं. पहिल्या 4 बॉल मध्ये 13 रन आले होत्या आणि तो फ्लाइट दिली होती लालच दिला होता त्या ट्रॅप मध्ये अडकले. आणि विनय स्वतःवरती विश्वास दाखवतात. यॉर्कर वरती विश्वास दाखवतात. ब्रह्मास्त्राचा वापर दांडी गोल. अक्रम चांगली विकेट मिळाली आहे आणि अक्रम यांची जागा घेण्यासाठी या सौरभ मैदानामध्ये चाललेत. स्वतःवरती थोडेसे नाराज झालेत कारण की चांगला स्टार्ट मिळाला होता. इथून मात्र मॅच सिंगल हँडेड ते घेऊन जाऊ शकले असते पुढे. मात्र विनय सुद्धा त्याच दर्जाचा गोलंदाज आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटलमध्ये पहिल्या 3 बॉल वरती अक्रम जरूर जिंकले मात्र त्यानंतरच्या 5व्या बॉल वरती कमबॅक केलंय ते विनयाने. कमबॅक करणं जानता है विनय. तर आता एक दर्जेदार फलंदाज मैदानामध्ये गेला. एनएट नंबर 3 सौरभ. येस डेड बॉल रनअप मध्ये थोडासा व्यत्यय लगेच थांबलेत. यंगस्टरसाठी या शिकण्याची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही रनअप तुमचा चुकतो किंवा डबल माइंडेड होता तुम्ही तेव्हा थांबणं खूप गरजेचं आहे. शफल झाला बॅटची एज लागून मोहित यांच्या दिशेला. थर्डमॅनला बॉल गेला तोपर्यंत मिळते ती सिंगल. ओव्हर नंबर 1 समाप्त होतीये. 1 ओव्हर नंतर स्कोर काढू ती धावा लागल्या 14. 1 फलंदाज बाद झालेत. आता मात्र 24 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 30 रन. 24 बॉल 30 रन 6 रनचा डिफरन्स आहे. इस्माईल आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करते. सौरभ पहिल्या मॅच मध्ये 20+ धावा आपल्या टीम साठी बनवल्या होत्या बिनबाद. विजय षटकार ज्याने खेचला होता तो सौरभ. आणि या नॉन स्ट्राईक एंड वरती ज्याने चांगल्या कॅचेस घेतल्या आजच्या दिवसामध्ये संघाचा सिनियर खेळाडू इस्माईल. अल हदी टीम 24 बॉल 30 रन बनवणार का की डिफेंड करणार मोहित अँड कंपनी उमेश वॉरियर. IGPL सीझन 1 चे चॅम्पियन टीम उमेश वॉरियर त्यांना चांगली लढत देते अल हदी सेल्विन संघ. यानंतर लगेच मी विनंती करेल जशी मॅच संपेल टॉस साठी यायचं GK टायगर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वामीनी 11 दोन्ही टीम त्यांच्यासाठी डू ऑर डायची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आमचे DJ मनीष पुन्हा एकदा सज्ज झालेत. चार्ज अप एनर्जी ब्रेक त्यांचा आपल्याला बघायला मिळत होता.
आता मात्र विकेटच्या मागून विनय फिल्डिंग सेट करतोय. कॅप्टन आलेत गोलंदाजी मार्क वरती. 24 बॉल आणि 30 रन. सौरभ, मोहित टू सौरभ. पहिलाच बॉल खूप जास्त शफल झाले. बॉल थोडा जवळ पिच केला. हा, जे प्रेक्षक मैदानामध्ये बसलेत आतमध्ये थोडे पाय वरती येऊन बसायचा प्लीज. च्या झाडाखाली प्रेक्षक बसलेत. डबल रनचा फटका बघायला मिळाला. जेवढे जास्त डबल रन्स येतील तेवढ्या विजयाच्या जवळ जाईल तो, म्हणजेच बॅटिंग करणारी टीम अल हदी. नेक्स्ट मॅच स्वामिनी 11 संघासाठी आणि जीके टायगर्स संघासाठी डू ऑर डायची मॅच असणार आहे. एक काटेकी लढत बघायला मिळेल. ओ, लोअर फुलटॉस फसवलाय. तिकडे तनिष बॉल खालती आलेत. कोणतीही चुकी होणार नाहीये कारण की विकेट इम्पॉर्टंट आहे आणि विकेट जाते ती सौरभ यांची. डीजे चॅम्पियन संघ आहे, त्यांना कमबॅक करणं माहिती आहे आणि तो कमबॅक केला मैदानामध्ये. मोहित यांनी 2 विकेट ज्या गेल्यात त्या ओपनिंग जोडीने 42 धावा बिनबाद बनवल्या होत्या. त्या दोन्ही खेळाडूंना डगाऊच्या दिशेला पाठवण्याचं काम विनय आणि मोहित यांनी केलंय. मोहित ज्यांच्याकडे क्षमता आहे चांगले चेंडू टाकण्याची आणि ती आता सिद्ध करावी लागेल मैदानामध्ये. हा, क्रॉस बॅटेड चांगला फटका, चांगला स्लॉक स्वीप बघायला मिळाला. जिकडे धावा मिळतील त्या 2. 18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 20 बॉल मध्ये 26 धावा. 20 मध्ये 26. हो, यावेळेला परफेक्ट फ्लिकचा फटका. तिकडे मात्र धावा मिळतील त्या 2. अंपरच्या भूमिकेमध्ये अश्विन सर आणि अश्विन सर यांना साथ देत आहेत. प्रत्येक मॅच मध्ये एक मॅच अफसरबाई साथ देत आहेत, एक मॅच मोरे मामा साथ देत आहेत. IGPL ची कमिटी आहे आणि कमिटीचा सुंदर काम मैदानामध्ये बघायला मिळत आहे. आमचे यावेळेला फसवला. सेम फटका मारण्याचा प्रयत्न मात्र थोडासा लांब ठेवला बॉडीपासून बॉलला. आउटसाइड ऑफ स्टंप टाकला. 20 रन स्कोर कार्ड वरती 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 18 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 24. मॅचची इम्पॉर्टंट ओव्हर, मॅच टर्न करणारी ओव्हर, कारण की या ओव्हर मध्ये जेवढ्या कमी धावा तेवढ्या बॉलिंग टीम साठी फायदा आणि जेवढ्या जास्त धावा येतील बॅटिंग टीम चांगल्या स्थितीमध्ये जाईल. तनिष गोलंदाजी मार्क वरती. एक वेगळा रनअप आहे, लॉंग रनअप आहे, त्याचबरोबर एक बॉलिंगची वेगळी शैली आहे. एक प्रॉमिसिंग यंगस्टर, एक रायझिंग खेळाडू या टुर्नामेंट मध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं परफॉर्मन्स विथ बॅट आणि बॉल. यावेळेस सुद्धा संघाला गरज आहे त्याच्या चांगल्या परफॉर्मन्सची. 18 बॉल मध्ये 24. ओ, यॉर्कर परफेक्ट दांडी गुल केली आहे.
पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आणि इस्माईल यांना तनिष बॅटिंग साठी आता मोहसिन मैदानामध्ये गेलेत. हो परफेक्ट यॉर्कर. यावेळेला सुद्धा रनआउटची संधी. दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती आणि फलंदाज बाद संघाचे कर्णधार मोहसिन
बॅक टू द डगआउट. कॉलिंग नव्हती, कोऑर्डिनेशन बघायला मिळालं नाही, ज्या माध्यमातून रणवीर सोबत फलंदाज बाद झालेत. एक यंगस्टर आपल्या टीमला मॅच मध्ये आणतोय पुन्हा एकदा. 4 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केले या ओव्हर मध्ये. मुदस्सर आणि त्या समोर आशिष. 21 रन स्कोर काढू येतात. 23 बनवायच्यात. 14 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये 23. प्रेक्षक मैदानाच्या आपल्याला चारी बाजूला बघायला मिळतात. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं IGPL सीझन 2 मध्ये सहर्ष स्वागत आहे. IGPL कमिटीच्या माध्यमातून आमच्या सर्व स्पॉन्सर्स ज्यांच्या मदतीमुळे आपली ही टुर्नामेंट आपल्याला मैदानावरती खेळताना रंगताना दिसते, त्या स्पॉन्सर्स सुद्धा मनपूर्वक थँक्यू. आउटसाइड द ऑफ स्टंप ब्लॉक हॉल मध्ये बॉल. तिकडे बॉल वरती पियुष आलाय, मिळते ती फक्त सिंगल. आता मात्र थोडीशी एनर्जी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेमेमध्ये बघायला मिळते, त्यांच्या कॅम्पमध्ये बघायला मिळते. तेरा बॉल आणि 22 रन. 13 मध्ये 22. ज्या ओव्हरची गरज होती ती आतापर्यंत येताना बघायला मिळते. 13 बॉल 22. त्यांनी 6 बॉल परफेक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर. आशिष तिकडे बीट होत आहेत. 12 बॉल मध्ये 22 धावा. 2 रन्सची ओव्हर पेश केले तनिषाने. व्हॉट अ ओव्हर. मॅच मध्ये कमबॅक करणारी ओव्हर, मॅच मध्ये पुन्हा एकदा आणणारी ओव्हर. आता मात्र जबाबदारी वाढवली आहे तनिषाने बाकीच्या 2 गोलंदाजांची. त्यांना एक संधी दिली आहे मॅच मध्ये आपल्या टीमला विजयी करून देण्याची. मात्र मुदस्सर आणि आशिष या 2 फलंदाजांना सुद्धा एक सुवर्ण संधी आली आहे. विनर वर्सेस विनरची मॅच आहे. जिंकणारी टीम आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल जिथे त्यांना संधी मिळेल या चमचमत्या सुंदर दर्जेदार ट्रॉफी वरती नाव कोरण्याचा. टॉप 3 मध्ये जायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे IGPL सीझन 2 च्या. तर ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. ही मॅच अशी मॅच आहे जिथून तुम्हाला तिकीट टू क्वार्टर फायनल, तिकीट टू लास्ट मॅच या दिवसाचा मिळणार आहे. आणि ते मिळण्यासाठी 12 बॉल मध्ये धावा डिफेंड करायच्या आहेत, त्या म्हणजेच 22, आणि त्या बनवायच्या आहेत अलदी टीमला. अलदी टीमकडे चांगले फलंदाजी आहे, मात्र कोणतेही प्रेशर न घेता बॅटिंग करावी लागेल. मागे आतापर्यंत काय घडलंय ते विसरून
येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 धावा बनवाव्या लागतील. ज्या प्रकारे सुरुवात केली होती अक्रमने ते बाद झाल्यानंतर मात्र कमबॅक बघायला मिळाला. स्ट्रॉंग कमबॅक. अतुल गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती. मुदस्सर पहिलाच बॉल शॉर्ट होता बॉडीवरती. बॉल लागलाय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मिळते ते सिंगल. 11 बॉल 21 रन. 11 बॉल मध्ये 21 रनचेस पहिल्या 2 मॅच मध्ये झालेत. पहिल्या मॅच मध्ये 44 बनल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 42 बनल्या. त्या मॅच मध्ये सुद्धा 44 पाहिजेत. अशी स्ट्राईक एंड वरती अतुल. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फसवलं अतुल यांनी. स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये कॅच घेतात. आशिष बॅक टू द डग आउट. इक्वेशन बदललंय. 10 बॉल मध्ये 21. नाहीये. अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेने रवाना. मॅच मध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये उमेश वॉरियर टीम. डीजे इक्वेशन होतं 18 बॉल मध्ये 24. चांगल्या गोलंदाजीने ते इक्वेशन आता आणलंय 7 बॉल मध्ये 19. 7 बॉल 19 रन. उमेश वॉरियर टीम चांगल्या स्थितीमध्ये. मात्र कधी मॅच टर्न होऊ शकते. अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेला. अतुल काय गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये. धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये फक्त 3 आणि फलंदाज बाद केले. 3 फलंदाज बाद करत 3 धावा दिल्या. या आधीच्या ओव्हर मध्ये तनिषने धावा दिल्या 2 गोलंदाजांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हर साठी धावा ठेवल्यात, बाकी ठेवल्यात त्या म्हणजे 19. 6 बॉल मध्ये 19. बॅटिंग साठी यूपी एक्सप्रेस मैदानामध्ये गेले. मुदस्सर हिरो बनण्याचा चान्स मैदानामध्ये आलाय. 6 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. पियुष या आधी बऱ्याच वेळेला पियुष यांनी हा कारनामा केलाय. 6 बॉल मध्ये धावा डिफेंड करत असताना पियुष चांगली गोलंदाजी आधी खूप वेळा करून दाखवली. म्हणजे मुदस्सर साठी खूप चांगली संधी आहे ही.
पहिलाच बॉल बीट झालेत. आता मात्र 5 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 5 बॉल 19. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाहीये. शॉर्ट बॉल त्याला पुल केला तिकडे, मात्र फक्त फिल्डर बघत राहतील बॉल कडे. 2 रन्स. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 4 बॉल मध्ये 17. 4 बॉल मध्ये 17 म्हणजे 4 चौकारांची गरज आहे किंवा 3 षटकार 4 बॉल मध्ये. यानंतरच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही दोन्ही कॅप्टन या बॉल वरती एकही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार. आता कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. वाईड वाईड +1 अशा 2 रन मिळतील. 3 बॉल आणि 15 रन्स. वाईड. 3 बॉल आणि आता 14 रनची गरज आहे. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाल्यात. तीन बॉल 14. येस. 2 बॉल 8 रन. या बॉल वरती दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. तो मात्र मैदानामध्ये आलेत. पियुष ज्या प्रकारे वाईट टाकले होते आता मात्र थोडेसे अंगलट आलेत ते वाईट बॉल. 1 बॉल 6 रन. 1 षटकार तर ठोकला मुदस्सर याने. अजून एक ठोकणार का पियुष की मुदस्सर? मुदस्सर की पियुष, उमेश की अलहदीन. ओ